पैशांची वापसी करू, काय विषय नाही त्यामुळे. महापालिका निवडणुका अवघ्या 3 दिवसांवर आलेल्या आहेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलंय, पण याच दरम्यान काही उमेदवारांवर पैसे वाटपाचे आरोप झाले आणि वातावरण आणखी तापलं. राज्यातल्या काही महापालिका क्षेत्रात पैसे वाटपावरून हा सगळा राडा पाहायला मिळाला. याचा आढावा घेणारा हा एक रिपोर्ट पाहूया. डोंबिवली, नवी मुंबई आणि लातूर महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत हे पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आले आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आरोप प्रत्यारोपांना ऊत आला. डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपनं घरोघरी प्रचारादरम्यान 3-3 हजारांची पाकिटं वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत आहे, पण तरीही व्हिडिओ व्हायरल झाला आणि भाजप उमेदवारावर आरोपांचे बाण सुटले. मात्र भाजपच्या मंदार टावरेंनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ते ज्या बिल्डिंगीत रोज येतात जातात, कोणीही पैसे वाटपाला गेला तर भाजपचे बिल्ले, भाजपचे कोणी घेऊन जात नाही. हे त्यांचंच प्लॅनिंग आहे. निवडणुकीमध्ये काहीही विकासाचं बोलण्यासारखं त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे. त्यांनी डेव्हलपमेंटवर बोलावं आणि असं असेल तर निवडणूक आयोग आहेच हे शोधून काढण्यासाठी. त्याच्यामुळे काहीच विषय नसल्यामुळे कसं तरी निवडणुकीमध्ये काहीतरी फुटेज भेटतो काय याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काय म्हटलंय तेही ऐका. डोंबिवलीमध्ये परत एक भाजपच्या उमेदवारांनी प्रत्येक घरात 3-3 हजार रुपये देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. असं जर ते निवडणूक आयोग किंवा पोलिसांनी प्रशासनाने त्याची दखल घेतील. नवी मुंबईतही पैसे वाटल्याच्या आरोपांवरून शिवसेना आणि भाजपमध्येच जुंपली. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. तिकडे लातूरात भाजप उमेदवाराच्या नातेवाईकाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचे आरोप करत पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा व्यक्ती ठाकूर नावाचा आहे. दत्तूसिंग शाळेवरला रिटायर मुख्याध्यापक आहे आणि दत्तूसिंग शाळा ही विक्रमसिंग चव्हाणची आहे, म्हणजे भाजपाचे उमेदवार त्यांची शाळा आहे. आणि त्यांना आम्ही रेड हँड इथं पैसे वाटताना पकडलो आहे. पवार कुटुंबियाच्या घरात त्यांनी पैसे वाटत बसले होते. आमचा राऊंड सगळीकडे चालू आहे. ही पैशाचा माज दाखवणार म्हणजे दाखवणार भाजप सर्रास होऊ लागले. पण आता आम्हाला रेड हँड हात सापडलेले आहेत त्यांनी. आता इथून आम्ही बी सतर्क राहू. पैसे वाटपावरून सांगलीच्या मिरजमध्येही दोन्ही राष्ट्रवादीत बरंच काही घडलं. मिरजेत प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अभिजित हार्गेंनी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यावरून नायकवडी आणि हार्गे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. अशी दहशत इथं सहन केली जात नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याला चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यानुसार वार्डातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो. पण हे काही लोकांच्याकडनं ज्यांना निवडणूक लढवायची एथिक्स माहीत नाहीत, त्यांना फक्त दादागिरी, रस्त्यावर आरडाओरडा केला की निवडणूक होते असं त्यांचा एक गैरसमज आहे. आणि त्यातनंच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीनं काहीतरी वर्तन करतायत. पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडं वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आमदार नायकवडीचा मुलगा त्या वार्डातून या वार्डात पळून आलाय. त्याला तिथं उभं राहायचं धाडच नाही आणि इथली जनता सुद्धा त्याला सपोर्ट करायला तयार नाही. त्यामुळं ठिकठिकाणी पैशाचं वाटप, जोर जबरदस्ती, दमदाटी आमदार इद्रिस नायकवडी याच्याकडून सुरू आहे. निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर आली आहे. प्रचाराचा धुरळा जोरात उडतोय. नेते मंडळींच्या विधानांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यात आता पैसे वाटपाच्या आरोप प्रत्यारोपांनी हे सगळं वातावरण आणखी तापवलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. मित्रपक्षाच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायचं आणि विरोधी पक्षाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करायची असा